एक क्षण डोळे बंद करा आणि कल्पना करा की बाहेर प्रचंड आग ओकणारा उकाडा आहे. नद्या कोरड्या ठण पडल्या आहेत. बाहेर श्वास घेण्यासाठी शुद्ध हवेचा एकही झोत शिल्लक नाही. आणि आपली नातवंड मोबाईलमध्ये आणि पुस्तकात झाड नावाचा फोटो बघत आहेत. विचार करा, ते आपल्याला काय विचारतील? तर ते आपल्या डोळ्यात डोळे घालून विचारतील की तुमच्याकडे विज्ञान होतं, माहिती होती, इंटरनेट होतं, मग तुम्ही पृथ्वी वाचवण्यासाठी काय केलं? मित्रांनो, आजचा जो विषय आहे तो 5 जून जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यापुरता, सोशल मीडियावर झाड लावतानाचे फोटो टाकण्यापुरता किंवा मोठमोठी भाषणं ठोकण्यापुरता उरलेला नाही. तर हा विषय आता आपल्या जबाबदारीचा, आपल्या अस्तित्वाचा आणि आपल्या जबाबदारीचा बनलेला आहे. माणूस चंद्रावर पोहोचला. त्याने जगाला थक्क करणारी आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI तयार केलं. त्याने सिमेंटच्या इमारतींची जंगलं तयार केली. परंतु तो ज्या पृथ्वीवर उभा आहे त्याच पृथ्वीला तो आपल्या स्वतःच्या हाताने असुरक्षित बनवत आहे. आणि हेच या आजच्या शतकातलं सर्वात मोठी शोकांतिका आहे. पूर्वी माणूस आणि निसर्ग यांचं नातं जरा वेगळं होतं. माणूस हा निसर्गाला आपली आई मानायचा, झाडांमध्ये देवत्व बघायचा, वसुंधरेचं ऋण मानायचा. कारण त्याला माहित होतं की निसर्ग ही फक्त वापरण्याची वस्तू नाही, तर ते आपलं जीवन आहे. परंतु आता आधुनिकतेच्या आणि पैशांच्या आंधळ्या वेगात माणसाने निसर्गाचा गळा घोटायला सुरुवात केली. जंगलं कापली, डोंगरं फोडली, नद्यांमध्ये रसायनं सोडली आणि विकासाच्या नावाखाली आपण पृथ्वीचं असं काही संतुलन बिघडवलं की आज आपण दररोज ओरडतय, उकडतय, अरे बापरे खूपच उकडतय, पंखा फुल केलाय, AC लावलाय, तरी देखील अंगातून घामाच्या धारा वाहत आहेत, शरीराची लाही लाही होते, रात्रीची झोप उडालीये. परंतु या उकाड्याला आणि प्रदूषणाला कोण कारणीभूत आहे? हवामानातील हा बदल आता फक्त पुस्तकातीलच संकल्पना राहिलेली नाही, तर ते आजचं जळजळीत वास्तव आहे. पूर्वी ऋतू ठरलेले असायचे. पूर्वी पावसाळा वेळेवर असायचा, उन्हाळा मर्यादित असायचा. परंतु आता अवकाळी पाऊस, कधी कधी मुसळधार पाऊस, कधी भयंकर दुष्काळ, तर कधी 45 ते 50 अंशाच्या पार गेलेलं तापमान. आणि तापमान ही निसर्गाची भाषा आहे मित्रांनो. आता निसर्ग आपल्याला शांतपणे इशारे देत नाही, तर तो आता ओरडून सांगतोय की आता तरी थांबा. हे पहा वर्तमानपत्र. या वर्तमानपत्र पृथ्वीकडे आपल्या प्रत्येक पावलाचा हिशोब मांडत आहे. आणि हा हिशोब जर तुम्ही ऐकला तर तुमचे डोळे पांढरे होतील. आज जगामध्ये दररोज सुमारे 30,000 हेक्टर वनक्षेत्र नष्ट केलं जाते. म्हणजे जवळजवळ 4.1 कोटी दररोज झाडांची क्रूर कत्तल केली जाते. ज्या झाडांनी आपल्याला ऑक्सिजन दिला, गारवा दिला, आपण आज त्याच झाडांची क्रूरतेने हत्या करत आहोत. आणि मग ACच्या हवेत बसून गप्पा मारतोय की तापमान का वाढतंय. दररोज सुमारे 2900 ट्रक भरून प्लास्टिक समुद्रात फेकलं जातं आणि मग हे जलचरांच्या पोटात जातं. आणि मग ही अन्नसाखळी फिरून माणूस आठवड्याला सुमारे 5.5 ग्रॅम प्लास्टिक स्वतःच्या पोटात ढकलतोय. आणि त्यामुळे कॅन्सर सारखे भयंकर आजार जन्माला येत आहेत. आपण रोज 1 अब्ज टनापेक्षा जास्त अन्न वाया घालवतो. आणि मग हे अन्न कचऱ्यात सडतं आणि मग यातून निघणाऱ्या मिथेन वायूमुळे आपली पृथ्वी आणखी जास्त तापते. निसर्गाची कार्बन डायऑक्साईड शोषून घेण्याची क्षमता दररोज 10 कोटी टनाने संपत चाललीये. आणि दुसरीकडे आपण 345 अब्ज लिटर शुद्ध पाणी आपल्या निष्काळजीपणाने गटारात वाहून देतोय. हे सगळं पाप कोणाचं आहे? तर हे पाप आपल्या व्यवस्थेचं आहे आणि आपल्या विकृत मानसिकतेचं आहे. पण सरकारला आणि राजकारण्यांना दोष देण्याआधी आज मला आपली स्वतःचीच मानसिकता सांगायची आहे.
कारण आपण आता म्हणतो की पर्यावरण बिघडलं, सरकार काही करत नाही. पण आपण काय करतो? आता पर्यावरण संतुलनाविषयी माणसाला कोणालाच गांभीर्य राहिलं नाही. माणसं इतकी संवेदनहीन आणि कोडगे झालेले आहेत की रस्त्याने जाताना किंवा ओपन प्लेसमध्ये लावलेली झाडं ही पायाने तुडवतात. विचार करा की जे लोक झाडांचा आदर करू शकत नाही त्यांना पायाने चिरडतात, मग हीच लोक निसर्गाचा हा कोप स्वतःहून ओढवून घेतात. परंतु या सर्वात संतापजनक गोष्ट कोणती आहे की या निसर्गाच्या कोपाच्या आगीत सर्वसामान्य माणूस म्हणजे गरीब माणूस, आपला शेतकरी हाच होरपळला जातो. एसी मध्ये बसलेले VIP लोक उन्हाळ्यावर आणि जागतिक तापमान वाढीवर गप्पा करतात आणि उन्हातान्हात रस्त्यावर मात्र काम करणारा मजूर आणि रिक्षावाला ही उष्णता दररोज आपल्या अंगावर सोसत असतो. पाण्याचं संकट आल्यावर श्रीमंत माणूस महागडी पाण्याची बॉटल विकत घेतो, परंतु पाण्यासाठी मैलोनमैल वणवण करणारी ती आपली मायमाऊलीच असते. आमचा शेतकरी तर या हवामान बदलाचा सर्वात मोठा बळी ठरतो. कारण पाऊस वेळेवर नाही आला की पीक जातं, पाऊस जास्त आला तरी पीक जातं, उष्णता वाढली तर पिकांची राख होते. आणि आपण तेव्हा टीव्हीवर शेतकरी आत्महत्येचे आकडे पाहतो, परंतु या आकड्यांमध्ये संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालेली असतात. शहरांमध्ये आज हवा इतकी विषारी झाली आहे की श्वास घ्यायला सुद्धा शुद्ध हवा राहिलेली नाही. आणि या विषारी हवेमुळे आज फुफ्फुसाचे आणि दमाचे आजार लहान मुलांना होत आहेत. पण हे प्रदूषण ज्यांच्यामुळे होते ते आमचे राजकारणी नेते, मोठमोठे पुढारी हे आपल्या घरांमध्ये, कार्यालयांमध्ये, गाड्यांमध्ये करोडोंचे एअर प्युरिफायर बसवतात आणि ते अगदी प्रभावीपणे सुरक्षित राहतात. त्यांना या आपल्या जनतेच्या धुराची आणि प्रदूषणाची काय किंमत असणार आहे? उन्हाळा वाढला, प्रदूषण वाढलं की या नेत्यांची हवा पालट करण्यासाठी विदेश दौरे असतातच. थेट ते परदेशातील थंड हवेच्या ठिकाणी फिरायला निघून जातात. मात्र मागे उरते ती फक्त आपली गरीब सर्वसामान्य जनताच, आणि ती आपल्या या प्रदूषणाच्या नरकात दररोज गुदमरते. म्हणून आपण सरकारलाही जाब विचारायला हवा की विकासाच्या नावाखाली तुम्ही सिमेंटची जंगले उभी करत आहात, परंतु या देशातील सर्वसामान्य जनतेला शुद्ध हवा आणि शुद्ध पाणी देण्याची जबाबदारी कोणाची आहे? जे उद्योग नद्यांमध्ये रासायनिक पाणी सोडतात, जे हवेत विषारी धूर सोडतात, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची हिम्मत ही यंत्रणा कधी दाखवणार आहे? की फक्त दरवर्षी 5 जूनला फोटो काढण्यापुरताच यांचं पर्यावरण प्रेम असतं का? शास्त्रज्ञ आज ओरडून सांगतायत की जर तापमान असंच वाढत राहिलं तर अनेक शहरं समुद्राखाली जातील, पिण्याच्या पाण्यासाठी 3रं महायुद्ध होईल. पण पैसा असूनही शुद्ध ऑक्सिजन मिळणार नाही. मग सरकार आणि समाज कधी जागा होणार आहे? जनतेला मला हात जोडून एवढंच आव्हान करायचं आहे की राजकारण्यांच्या भरोशावर राहू नका आणि स्वतःची कोडगी मानसिकता सोडा. आज वेळ आली आहे आपल्या वसुंधरेचं ऋण फेडण्याची आणि तिला न्याय देण्याची. आजच संकल्प करा की आपण आपल्या परिसरातील झाडं फक्त जगवणारच नाहीत तर त्यांना दत्तक घेऊन आपल्या लेकरांसारखं त्यांना वाढवणार आहोत. लक्षात ठेवा, प्लास्टिकचा वापर मुळापासून उपटून टाकू, ताटात अन्न वाया घालून नका आणि पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवा. मी एकटा किंवा एकटी काय करू ही पराभूत मानसिकता सोडून द्या, कारण बदल हा छोट्याशा पावलापासूनच होत असतो. लक्षात ठेवा, निसर्गाशी खेळणारा माणूस हा काही काळासाठी जिंकू शकतो, परंतु शेवटी जिंकतो तो निसर्गच, आणि निसर्गाचा हा न्याय अत्यंत क्रूर असतो. मी हा व्हिडिओ फक्त पाहून सोडून देऊ नका, तर हा इतका शेअर करा की त्या एसीच्या बंद खोलीत असलेल्या राजकारण्यांपर्यंत आणि झाड तुडवणाऱ्या त्या माणसांच्या डोक्यांपर्यंत पोहोचवा, म्हणजे त्यांना आपल्या सर्वसामान्य जनतेचा संतप्त आवाज कळेल.
कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही आपल्या वसुंधरेला न्याय देण्यासाठी काय करणार आहात. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.